नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 4 व्यवसाय सेवा. याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं बिझनेस सर्व्हिसेस. आतापर्यंत आपण 3 प्रकरणं पूर्ण केलेली आहेत. आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करीत आहोत. या प्रकरणामध्ये आपण बघणार आहोत की व्यवसायाला कोणकोणत्या प्रकारच्या सेवांची आवश्यकता असते. यामध्ये आपण बघणार आहोत व्यावसायिक सेवेचा अर्थ, व्यावसायिक सेवा त्याची व्याख्या, व्यवसाय सेवा त्याची वैशिष्ट्ये आणि विविध प्रकारच्या ज्या व्यावसायिक सेवा आपण पुरवतो त्यामध्ये येणार आहे बँकिंग, विमा, वाहतूक, गोदाम आणि संप्रेषण. गोदाम म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं गोडाऊन किंवा वेअरहाऊस, आणि संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन. तर अशा विविध व्यावसायिक सेवांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. बघा, प्रकरण क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 1. सेवा म्हणजे काय आणि सेवेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे की सेवा म्हणजे नेमकं काय आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचं आहे. प्रस्तावना बघा. सेवा अदृश्य आहेत, म्हणजे सेवा ह्या दिसत नाहीत आणि ग्राहकांसाठी सह उत्पादित आहेत. सेवा ह्या अदृश्य असतात, त्या सेवा दिसत नसतात. सेवा देणारा जो असतो तो दिसू शकतो, तो दिसत असतो, परंतु प्रत्यक्ष सेवा ही दिसत नसते, तर त्या सेवेचा परिणाम ग्राहकांना दिसत असतो. सेवा निसर्गतः अदृश्य असतात, त्या उत्पादित, वाहतूक किंवा साठवल्या जात नाहीत. म्हणजे निसर्गतःच सेवा ह्या कशा असतात? अदृश्य असतात. उदाहरणार्थ, समजा आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरचं काम असतं की जे पेशंट आहेत, आजारी लोक आहेत, त्यांना सेवा पुरवणे. तो डॉक्टर आपल्याला दिसत असतो, परंतु त्या डॉक्टर मधली जी सेवा आहे, जोपर्यंत तो डॉक्टर आपल्याला सेवा देत नाही तोपर्यंत आपल्याला त्यामधली सेवा दिसत नाही. किंबहुना देताना देखील त्या सेवेचा परिणाम दिसतो, प्रत्यक्ष सेवा ही दिसत नसते. सेवा ही उत्पादित केली जाऊ शकत नाही, सेवेची वाहतूक केली जाऊ शकत नाही किंवा सेवा साठवल्या जात नाहीत. म्हणजे सेवेचं उत्पादन करता येणे शक्य नसतं. त्याचबरोबर सेवेची वाहतूक देखील करता येत नाही. म्हणजे माझ्याकडे एखादी जर कला असेल, समजा मी शिकवतो आणि तुम्हाला जर वाटलं की सर जे शिकवतात त्यांची ही जी सेवा आहे तिची आपण वाहतूक करू, तर माझ्यापासून ती सेवा वेगळी करता येणार नाही. म्हणजे वाहतूक करत असताना माझी स्वतःची देखील त्या ठिकाणी वाहतूक करणे गरजेचं असणार आहे. म्हणजे सेवेची आपल्याला वाहतूक करता येत नाही किंवा सेवा ह्या साठवल्या जाऊ शकत नाही. जशा वस्तू साठवल्या जाऊ शकतात परंतु सेवा साठवल्या जाऊ शकत नाही, तसेच वस्तूची वाहतूक केली जाऊ शकते, सेवेची वाहतूक केली जाऊ शकत नाही. तसेच वस्तू उत्पादित केल्या जाऊ शकतात, परंतु सेवा ज्या असतात त्या उत्पादित केल्या जाऊ शकत नाही. सेवा भविष्यातील वापरासाठी संग्रहित केल्या जाऊ शकत नाहीत, म्हणून त्या एकाच वेळी उत्पादित होतात आणि उपभोगल्या जातात. म्हणजे ज्या सेवा असतात, जसं आपण वस्तू काय करू शकतो, आज आपण वस्तू साठवून त्यानंतर भविष्यामध्ये वापरू शकतो, परंतु सेवा ज्या असतात त्या आपल्याला त्याची साठवणूक करता येत नाही, त्या साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे सेवा ज्यावेळी उत्पादित केल्या जातात
त्याच वेळी त्या वापरल्या जातात. म्हणजे सेवा ज्यावेळी जो व्यक्ती सेवा देणार आहे तो व्यक्ती जेव्हा सेवा देतो त्याच वेळी त्या सेवा वापरल्या जातात. कारण की सेवा देणारा आणि सेवा घेणारा त्यावेळी दोघं देखील त्या ठिकाणी उपलब्ध असतात आणि त्यावेळी सेवा दिली जाते आणि दुसऱ्याकडनं सेवा घेतली जाते. लक्षात ठेवा, सेवा जी असते त्या सेवेची वाहतूक करता येत नाही, सेवेची साठवणूक देखील करता येत नाही आणि त्यामुळे जी सेवा ज्या वेळी दिली जाते त्याच वेळी ती वापरावी लागते, अन्यथा ती नष्ट होते. व्यवसाय सेवा ही अशी सेवा आहे जी यशस्वीपणे व्यवसाय चालवण्यास मदत करते. आता आपल्याला कोणताही आपण जर व्यवसाय सुरू केला तर त्या व्यवसाय सुरू केल्यानंतर तो व्यवसाय सुरळीतपणे चालवण्यासाठी विविध प्रकारच्या सेवांची आवश्यकता असते. म्हणजे जर आपण एखादी कंपनी चालू केली तर आपल्याला पैसे ठेवण्यासाठी किंवा कर्ज घेण्यासाठी बँकेची गरज लागणार आहे, म्हणजे बँकेची सेवा लागणार आहे. आपण तयार केलेला माल ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतुकीची गरज लागणार आहे. आपण तयार केलेला माल साठवणूक करण्यासाठी गोदामांची गरज लागणार आहे. व्यवसाय म्हटल्यानंतर विविध प्रकारचे अपघात होऊ शकतात आणि त्यापासून संरक्षण मिळण्यासाठी विम्याची गरज लागणार आहे. म्हणजे वाहतूक असेल, विमा असेल, बँक असेल, ह्या विविध प्रकारच्या सेवा आहेत. म्हणजे व्यवसाय करत असताना विविध प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्यांची आवश्यकता आपल्याला लागत असते. सेवा ही निसर्गतः अदृश्य असते, भिन्न असतात. म्हणजे विविध प्रकारच्या सेवा असतात. शिक्षकाकडून दिली जाणारी सेवा, डॉक्टर कडून दिली जाणारी सेवा, बँकेची सेवा, विमा कंपनीची सेवा. तसेच अविभाज्य भाग आहे, म्हणजे सेवा देणारा याच्यापासून आपण सेवा वेगळी करू शकत नाही. वस्तू आपण वेगळी करू शकतो, म्हणजे दुकानदार, वस्तू विकणारा आणि वस्तू यांना आपण वेगळे करू शकतो, बरोबर. पण सेवा देणारा आणि त्याच्या व्यक्तीमध्ये जी सेवा आहे ती, त्यामधून आपण एकमेकांना वेगळे करू शकत नाही. विसंगत असते आणि नाशवंत आहे. जसं आधी सांगितल्याप्रमाणे ती नाशवंत देखील आहे, कारण की ज्यावेळी सेवा दिली जाते त्याच वेळी त्या सेवेचा उपभोग घेतला पाहिजे आणि जर त्यावेळी त्या सेवेचा उपभोग घेतला नाही किंवा ती सेवा वापरली नाही तर मात्र ती सेवा नष्ट होते. म्हणून सेवा ही नाशवंत असते आणि त्यांना ग्राहकांच्या सहभागाची आवश्यकता आहे. कोणत्याही प्रकारची जरी सेवा म्हटली तरी सेवा देणारा जेवढा महत्वाचा आहे त्याचबरोबर सेवा घेणारा देखील तेवढाच महत्वाचा आहे, म्हणजे ग्राहक. ग्राहक नसेल तर सेवा देणारा एकटाच सेवा देऊ शकत नाही आणि त्यामुळे ग्राहकाचं स्थान देखील यामध्ये महत्वाचं आहे. अर्थ बघा, कधी कधी सेवा ओळखणे अवघड असते कारण त्या एखाद्या वस्तूशी संबंधित असतात. म्हणजे अनेक वेळा आपण एखादी वस्तू विकत घेतो आणि त्याबरोबर आपल्याला सेवा देखील मिळत असते, परंतु आपण फक्त म्हणतो की मी वस्तू विकत घेतली, परंतु त्याबरोबर आपल्याला सेवा देखील मिळालेली असते. ती सेवा ओळखणे अनेकदा काय असतं, अवघड असतं. सेवा विकल्या जातात तेव्हा ताबा किंवा मालकी हक्कांचे कोणतेही हस्तांतरण होत नाही आणि त्या संग्रहित किंवा वाहतूक केल्या जाऊ शकत नाही. म्हणजे जेव्हा एक व्यक्ती किंवा एका यंत्राकडून किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या आपल्या ग्राहकाला सेवा दिल्या जातात, सेवा विकल्या जातात, तेव्हा फक्त त्या सेवेचा परिणाम दिसत असतो. प्रत्यक्ष त्या सेवेचा ताबा किंवा मालकी हक्क ग्राहकाकडे जात नाही. आलं लक्षात? आणि सेवा ह्या संग्रहित करता येत नाही, म्हणजे साठवून ठेवता येत नाही. त्याचबरोबर सेवेची वाहतूक देखील केली जाऊ शकत नाही. सेवा त्वरित नाशवंत असतात आणि म्हणूनच त्या एकाच वेळी उत्पादक आणि उपभोगल्या जातात. आणि सेवा आधी सांगितल्याप्रमाणे नष्ट होतात म्हणजे जेव्हा सेवा दिली जाते तेव्हा त्याचा वापर केला नाही तर मात्र ती सेवा आपल्याला साठवून ठेवता येत नाही आणि त्यामुळे ती जी सेवा आहे ती काय होत असते, नष्ट होत असते.
विविध प्रकारच्या सेवा आहेत. उदाहरणार्थ बँकिंग ही देखील एक प्रकारची सेवा आहे. कॉन्टॅक्ट सेंटर ऑपरेशन, कॉल सेंटर मधनं आपल्याला विविध प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात. इन्शुरन्स म्हणजे विमा, ती देखील एक प्रकारची सेवा आहे. दूरध्वनी म्हणजे टेलिकॉम ही देखील एक प्रकारची सेवा आहे. यामध्ये वाहतूक ही देखील एक प्रकारची सेवा आहे. गोदामे म्हणजे गोडाऊन, वेअर हाऊस ही देखील एक प्रकारची सेवा आहे. तर विविध प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्या सेवांची गरज व्यवसायाला लागत असते. आता सेवेसंबंधी काही व्याख्या आहेत त्या आपण बघणार आहोत. पहिली व्याख्या दिलेली आहे फिलिप कोटलर यांनी. सेवा ही अशी कार्यक्षमता असते जी एक पक्ष दुसऱ्याला देऊ शकतो, जी मूलतः अदृश्य असते आणि परिणामी कोणत्याही गोष्टीच्या मालकीची नसते. बघा, सेवा म्हणजे काय? सेवा ही एखाद्या व्यक्तीमध्ये असू शकते किंवा सेवा ही एखाद्या यंत्रेद्वारे पुरवली जाऊ शकते. यंत्र देखील सेवा पुरवू शकतात. म्हणजे ती त्या यंत्राची किंवा त्या व्यक्तीची कार्यक्षमता आहे सेवा पुरवण्याची. म्हणजे सेवा ही एक प्रकारची काय आहे? कार्यक्षमता. बघा, सेवा दोन गोष्टी पुरवू शकतात. एक म्हणजे एखादा व्यक्ती सेवा पुरवू शकतो किंवा एखादं यंत्र सेवा पुरवू शकतं. उदाहरणार्थ आपण जेव्हा मोबाईल फोन करतो, म्हणजे मोबाईल फोन आपल्याला एक प्रकारचा काय देते? सेवा देते, बरोबर? म्हणजे यंत्र देखील आपल्याला सेवा देऊ शकतो, म्हणजे ती झाली त्याची कार्यक्षमता. आणि म्हणजे सेवा म्हणजे काय? तर ही एक अशी कार्यक्षमता आहे जी कार्यक्षमता एका व्यक्तीकडून किंवा एका यंत्राकडून ग्राहकाकडे दिली जाते. परंतु ही फक्त सेवा दिली जाते, यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मालकी हक्कांचं हस्तांतरण होत नाही. आलं लक्षात? म्हणजे मी समजा बँकेमध्ये एखादं खातं ओपन केलं, चालू केलं, बँक मला सेवा देणार आहे, पण बँक माझ्या मालकीची होणार आहे का? तर बँक माझ्या मालकीची होणार नाही. बँक मला फक्त काय देणार आहे? सेवा देणार आहे. मी समजा आपण जेव्हा मोबाईल फोन करतो तेव्हा त्या मोबाईल फोनचे सिग्नल एखाद्या टॉवरला जातात, जवळच्या टॉवरला जातात आणि तिथनं आपल्याला सेवा मिळत असते. म्हणजे मी त्या टॉवरवर मालकी हक्क सांगू शकणार आहे का? तर नाही. त्या टॉवरच्या थ्रू, त्या टॉवरच्या द्वारे मला दूरध्वनी करण्याची सेवा प्राप्त करून दिलेली आहे. आलं लक्षात? म्हणजे सेवेमध्ये माणसाकडची किंवा यंत्राकडची कार्यक्षमता ग्राहकाला दिली जाते किंवा विकली जाते. परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारे मालकी हक्काचं हस्तांतरण होत नाही. त्याचे उत्पादन एखाद्या भौतिक उत्पादनाशी जोडले जाऊ शकते किंवा नाही. आणि सेवेचे जे उत्पादन आहे ते भौतिक उत्पादन म्हणजे वस्तू. या वस्तूशी काही वेळा जोडले जाऊ शकतं, तर काही वेळा जोडले जाऊ शकत नाही. म्हणजे कधी कधी सेवा जी असते ती वस्तूशी निगडीत असू शकते, तर कधी कधी सेवा ही वस्तूशी निगडीत असेलच असं नाही. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन यांच्यामध्ये बघा, विक्री किंवा वस्तूंच्या विक्री संदर्भात देण्यात येणाऱ्या कृती, फायदे किंवा समाधान. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनच्या मते काय? जेव्हा एखादी वस्तू विकली जाते, जेव्हा आपल्याला फक्त ती वस्तू आपण विकत घेतली असं म्हणतो, परंतु वस्तू विकणे ही देखील एक प्रकारची काय आहे? सेवा आहे. म्हणजे वस्तूच्या विक्री संदर्भात जी कृती केली जाते ती एक प्रकारची सेवा आहे. त्याचबरोबर त्या वस्तू वापरल्यानंतर किंवा ती विकत घेतल्यानंतर आपल्याला एक प्रकारचं समाधान प्राप्त होते, ती देखील एक प्रकारची काय आहे? सेवा आहे. असं कोणाचं मत आहे? अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन. तर हे आपल्याला या ठिकाणी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? की सेवा ही अदृश्य असते, सेवेची वाहतूक करता येत नाही, त्याचबरोबर सेवेची साठवणूक देखील करता येत नाही आणि सेवा फक्त पुरवली जाते. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे मालकी हक्काचं हस्तांतरण होत नाही. आता सेवांची वैशिष्ट्ये बघा. पहिलं आहे अमूर्त. सेवा ही भौतिक उत्पादन नाही जी स्पर्श केली किंवा पाहिली जाऊ शकते. बघा, सेवा ही अमूर्त असते. आधी सांगितल्याप्रमाणे तिला कोणत्याही प्रकारचा रंग नाही, कोणत्याही प्रकारचा आकार नाही, कारण की ती अदृश्य असते.
तिला स्पर्श केला जाऊ शकत नाही किंवा ती आपल्याला डोळ्यांनी आपण तिला पाहू शकत नाही. त्या सेवेचा परिणाम आपल्याला दिसत असतो, प्रत्यक्ष सेवा ही दिसत नसते. खरेदीदार किंवा प्राप्तकर्त्याद्वारे सेवा अनुभवली जाऊ शकते. खरेदीदार म्हणजे ग्राहक. ग्राहक काय करतो? सेवेचा अनुभव घेतो. प्रत्यक्ष सेवा त्याला दिसत नसते, तर त्या सेवेचा अनुभव किंवा त्या सेवेचा परिणाम हा ग्राहकाला जाणवत असतो. सेवामध्ये भौतिक स्वरूपाचा अभाव असतो आणि म्हणून त्या अमूर्त असतात. म्हणजे ज्या काही सेवा आहेत त्यामध्ये भौतिक स्वरूपाचा म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा आकार नाही, कोणत्याही प्रकारचा रंग नाही आणि म्हणून त्या अमूर्त असतात. अमूर्ततेमुळे सेवा वस्तूसारख्या दर्शवल्या जाऊ शकत नाहीत आणि म्हणून सेवा प्रदात्यांनी वेळेवर दर्जेदार सेवा देऊन ग्राहकांवर चांगला प्रभाव निर्माण केला पाहिजे. म्हणजे सेवा ज्या असतात त्या वस्तूसारख्या आपण प्रदर्शित करू शकत नाही. वस्तू जसं आपण बघितलं, एखादं वस्तूचं दुकान असेल तर त्या ठिकाणी वस्तू लाईट किंवा इतर गोष्टीचा वापर करून अतिशय आकर्षितपणे आपण त्या वस्तू मांडू शकतो, बरोबर. पण सेवा ही एखाद्या यंत्रामध्ये असते किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये असते. ती सेवाचं आपण प्रदर्शन दाखवू शकत नाही आणि त्यामुळे आपण जेव्हा सेवा देणार असतो त्यावेळेला त्या सेवा अतिशय प्रभावीपणे दिल्या पाहिजेत, जेणेकरून त्याचा चांगला परिणाम ग्राहकांवर होईल. दुसरं आहे अविभाज्य. सेवांचे वैशिष्ट्य म्हणजे सेवा आणि सेवा प्रदाता विभक्त करणे अशक्य आहे. सेवा आणि सेवा प्रदाता, सेवा प्रदाता म्हणजे सेवा देणारा, सेवा देणारा यांना विभक्त करणे अशक्य आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये सेवा देण्याची जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता किंवा ती सेवा तो व्यक्तीच देऊ शकतो. त्या व्यक्तीपासून किंवा त्या व्यक्तीकडून आपण ती कार्यक्षमता बाजूला काढू शकत नाही, विभक्त करू शकत नाही. ग्राहकांना सेवा देण्याच्या वेळी सेवा प्रदात्याची उपस्थिती असते. सेवांच्या बाबतीत उत्पादन आणि वापर एकाच वेळी होतो. म्हणजे जेव्हा सेवा दिली जाते, सेवा प्रदान केली जाते, त्यावेळी सेवा देणारा म्हणजे सेवा प्रदाता आणि ग्राहक दोन्ही त्या ठिकाणी उपस्थित असले पाहिजेत. जेव्हा दोघंही त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि सेवा देणारा किंवा सेवा प्रदाता आपली सेवा देतो, तेव्हा ग्राहक त्या सेवेचा वापर करतो. म्हणजे सेवेचं उत्पादन आणि सेवेचा वापर दोन्हीही एकाच वेळी होत असतं. म्हणजे सेवेची साठवणूक करून ठेवता येत नाही. तिसरं विसंगती. सेवा वैविध्यपूर्ण आहेत. विविध प्रकारच्या सेवा आहेत. सेवांचे परिपूर्ण मानकीकरण होऊ शकत नाही. जरी सेवा प्रदाता सारखाच राहिला तरीही सेवेची गुणवत्ता वेगवेगळी भिन्न असू शकते. उदाहरणार्थ, समान उपगृह दोन व्यक्तींना भिन्न अनुभव देऊ शकतात. बघा, विसंगती म्हणजे सेवा ही प्रत्येक वेळी सारखीच मिळेल असं नाही. वस्तूबाबत आपण सांगू शकतो की मी जर एखादी वस्तू घेतली, बिस्किट, समजा मी चॉकलेट घेतलं, डेअरी मिल्क घेतलं, तर मला मिळालेलं डेअरी मिल्क आणि तुम्ही विकत घेतलेलं डेअरी मिल्क दोघांची चव, रंग सारखंच असणार आहे, बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला संगती आणता येते. वस्तूमध्ये संगती असू शकते, परंतु सेवेमध्ये आपल्याला संगती आणता येत नाही. जरी सेवा देणारा एकच व्यक्ती असला तरी त्याच्याकडनंची सेवा प्रत्येक वेळी दिली जाते, त्याचा अनुभव ग्राहकाला वेगळा येऊ शकतो. उदाहरणार्थ, समजा मी आज तुम्हाला हे शिकवतोय, तर आजचं माझं शिकवणं हे वेगळं असू शकतं आणि उद्याला पुन्हा समजा मी हेच शिकवलं, बरोबर, तरी आजचं शिकवणं आणि उद्याचं शिकवणं याच्यामध्ये फरक असू शकतो. कारण की सेवेमध्ये काय आढळते, आपल्याला विसंगती आढळते. म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये जर आपण गेलो, आज आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, तिथे आलेला आजचा अनुभव आणि उद्या आपण त्याच हॉटेलमध्ये गेलो, तिथे उद्याला येणारा अनुभव हा सारखाच असेल का? तर नाही. दोन्ही प्रकारचे जे अनुभव आहेत किंवा दोन्ही प्रकारच्या जर आपण सेवेची तपासणी केली तर त्याच्यामध्ये आपल्याला भिन्नता आढळून येईल आणि म्हणून म्हटलं जातं की सेवेमध्ये काय असू शकते, विसंगती असू शकते. चौथा आहे नाशवंतपणा.
सेवांचे उत्पादन आणि वापर अविभाज्य आहेत, कारण सेवांचे संग्रहण शक्य नाही. बघा, सेवांचं उत्पादन आणि वापर अविभाज्य आहे, म्हणजे ज्या वेळी उत्पादन केलं जातं त्याच वेळी त्या सेवेचा वापर करावा लागतो. त्याचं संग्रहण करता येणे शक्य नाही, त्या आपल्याला साठवता येत नाही. सेवा एक अमूर्त व्यवहार असल्याने त्याची यादी होऊ शकत नाही. वस्तूंप्रमाणे ते भविष्यातील विक्रीसाठी संग्रहित केले जाऊ शकत नाही. म्हणजे वस्तू आपण भविष्याच्या वापरासाठी किंवा भविष्यातील विक्रीसाठी संग्रहित करू शकतो, साठवून ठेवू शकतो, परंतु सेवा तशी करता येत नाही. सेवा जोपर्यंत त्या व्यक्तीमध्ये कार्यक्षमता आहे तोपर्यंत तो व्यक्ती ती सेवा उत्पादित करू शकतो आणि ग्राहकाला त्याच वेळी देऊ शकतो. परंतु त्या व्यक्तीमधली जी कार्यक्षमता आहे ती आपण बाहेर काढून कशामध्ये साठवून ठेवू शकत नाही. उदाहरणार्थ, विमान कंपनी सकाळच्या फेरीतील विमानाच्या रिक्त जागांचा वापर त्याच विमानाच्या दुपारच्या फेरीमध्ये करू शकत नाही. म्हणजे सकाळी समजा विमान कंपनी आहे, विमान कंपनी आपल्याला सेवा पुरवते आणि त्या विमानामध्ये 100 लोकांना बसण्याची व्यवस्था आहे, परंतु 100 पैकी फक्त 70 लोकांनीच तिकीट काढलेलं आहे, म्हणजे 30 ज्या सीट्स आहेत त्या रिकाम्या आहेत. मग आपण ह्या ज्या 30 सीट्स आहेत दुसऱ्या फेरीमध्ये किंवा दुपारच्या फेरीमध्ये आपण त्या ऍड करू शकतो का? ऍड करू शकतो का? नाही, कारण की जर ती सकाळचं जे विमान आहे, सकाळचं विमान 70 प्रवाशांना घेऊन जाणार, त्याबरोबर त्या 30 सीट ज्या रिकाम्या आहेत त्या पण जाणार आहेत. म्हणजे त्या 30 सीटचा वापर आपण दुपारच्या फेरीमध्ये करू शकत नाही. म्हणजे सेवा ज्यावेळी उत्पादित केली जाते त्याच वेळी तिचा वापर करावा लागतो, अन्यथा ती का होते? नष्ट होते. पाचवं आहे अहस्तांतरणीय. वस्तूसारख्या सेवा हस्तांतरणीय नसतात. म्हणजे वस्तू आपण काय करू शकतो? एकाकडून दुसऱ्याला आपण त्या वस्तू हस्तांतरण करू शकतो. म्हणजे ग्राहक हा विक्रेत्याकडून वस्तू घेतो, म्हणजे विक्रेत्याकडनं वस्तूचं हस्तांतरण हे ग्राहकाकडे होऊ शकतं. परंतु सेवेचं तसं होत नाही. सेवेचा फक्त परिणाम दिसत असतो. मूळतः जी सेवा आहे ती सेवा प्रदात्याकडेच राहते, कारण की ती त्याची कार्यक्षमता असते, ती त्याच्यामध्येच राहते. सेवांची मालकी सेवा प्रदात्याकडून ग्राहकाकडे हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. म्हणजे आपण समजा डॉक्टरकडे जातो, बरोबर, आणि एखाद्या गोष्टीवर आपण त्याच्याकडनं एखाद्या आजारावर उपचार करून घेतो, त्यावेळी डॉक्टर आपल्याला सेवा पुरवतो, त्या सेवेचा परिणाम आपल्या शरीरावर जाणवत असतो. तेव्हा आपल्याला डॉक्टरनी सेवा पुरवली आहे, परंतु त्यांची जी सेवा आहे ती त्यांच्याकडे असलेली बौद्धिक कौशल्य आहे, कार्यक्षमता आहे, ती त्या डॉक्टर मध्येच राहणार आहे, ती त्याच्यापासून आपण वेगळी काढू शकत नाही. उदाहरणार्थ, ग्राहक हॉटेलमधील खोली आरक्षित करू शकतो, परंतु खोलीची मालकी हॉटेल मालकाचीच राहते. आणि अहस्तांतरणीय दुसरे त्याचं कारण असं की आपल्याला जसं उदाहरण इथे दिलेलं आहे की आपण एखादं हॉटेल बुक केलं आणि त्या हॉटेलमध्ये आपण राहिलो, हॉटेलच्या खोलीमध्ये राहिलो, तर आपल्याला त्या दिवसापुरता राहण्याची परवानगी दिली जाते, 2 दिवस 3 दिवस. त्या हॉटेलची जी रूम आहे त्याचा मालकी हक्क आपल्याकडे येतो का? तर त्याचा मालकी हक्क आपल्याकडे येत नाही. आणि म्हणून म्हटलं जातं सेवा ह्या अहस्तांतरणीय असतात. सहावा आहे ग्राहकांचा सहभाग. सेवांसाठी ग्राहकांचा सहभाग तितकाच महत्वाचा आहे. ग्राहकांच्या सहभागाशिवाय सेवा दिल्या जाऊ शकत नाही. आता कोणतीही सेवा आपल्याला द्यायची असेल, उदाहरणार्थ वस्तू जरी विकायच्या असतील तरी आपल्याला ग्राहकाची गरज लागते. त्याचबरोबर जेव्हा सेवा द्यायची असेल त्यावेळी ग्राहक त्या ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या उपस्थितीशिवाय प्रदाता सेवा देऊ शकत नाही, तसेच ग्राहकाला प्रदात्याशिवाय सेवा प्राप्त करता येत नाही. म्हणजे जेव्हा सेवा दिली जाते त्यावेळी सेवा प्रदाता म्हणजे सेवा देणारा तो एखादा व्यक्ती असू शकतो किंवा एखादं यंत्र देखील असू शकतो, बरोबर. म्हणजे सेवा प्रदाता आणि ग्राहक दोघंही एकाच वेळी त्या ठिकाणी उपस्थित असले पाहिजे. आणि जेव्हा प्रदाता सेवा देणार त्याच वेळी ग्राहकांनी त्या सेवेचा वापर केला पाहिजे.
वस्तूसारखं नाही, बरोबर. परंतु म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा की ग्राहकांचा सहभाग देखील या ठिकाणी महत्वाचा आहे आणि ग्राहकाच्या सहभागाशिवाय सेवा प्रदाता आपली सेवा देऊ शकत नाही. तर अशा प्रकारे सेवा ही अदृश्य असते, सेवेचं हस्तांतरण करता येत नाही, सेवेची वाहतूक करता येत नाही आणि महत्वाचं म्हणजे सेवा ही साठवून ठेवता येत नाही. आणि लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारचा जेव्हा व्यवसाय केला जातो त्या व्यवसायामध्ये अनेक प्रकारची कार्य आपल्याला पार पाडावी लागतात आणि जर ती कार्य आपल्याला सुरळीतपणे पार पाडायची असतील तर विविध प्रकारच्या ज्या व्यावसायिक सेवा आहेत त्यांची गरज आपल्याला लागते. त्या व्यावसायिक सेवांचा वापर करूनच आपण आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतो.